कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो अथर्वणाः असा मंत्र त्या ठिकाणी कलशाचा आहे। आणि कलश हा षोडश कलांनी युक्त असलेला कलश संपूर्ण निर्मिती झाली म्हणून त्या गुढीवरती ब्रह्मदेवाने स्वहस्ते त्या ठिकाणी ठेवला आणि याच्यानंतर निर्मिती नाही असा त्या गुढीचा भाव आहे। देवराज इंद्राने ज्या वेळेला 100 यज्ञ केले, शतक्रतू हे नाव, पुरंदर हे नाव, मग अशी मी त्याचा इतिहास सांगितला, त्या वेळेला देखील गुढी उभारली, त्या वेळेला देखील ऋग्वेदात याचा उल्लेख आलाय, त्या वेळेला गुढी उभारली। प्रभू रामचंद्र ज्या वेळेला रावणाचा वध करून अयोध्येमध्ये आले तेव्हा अयोध्यावासियांनी गुढी उभारली असाही उल्लेख आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशातील पालतंत्र्याचं एक उच्चाटीकरण गेल्या 1000 वर्षामध्ये या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये त्या पद्धतीचा स्वतंत्र असा राज्याभिषेक झालेला नव्हता। तो राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर त्यावेळेला देखील गुढी उभारण्याचे अनेक विधी आहेत, पेशवे कालामध्ये देखील उदाहरण आहेत। मग हा अपप्रचार कोण करतंय, कोण या पद्धतीचे विषय मांडतंय, याचाही भान, याचाही विचार आपण ठेवावा। राष्ट्र म्हणून एकत्र यावं, जाती धर्माच्या भिंती तोडाव्या। मग अशी त्यांनी खूप सुंदर त्या ठिकाणी काव्य म्हणलं, मी अगदी ऐकत होतो। या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपला धर्म, आपलं राष्ट्र, आपला विचार, आपल्या देव, आपल्या देवता, पूजन,